नमस्कार, कीर्ती ढाक ह्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आम्ही चाललेलो आहोत आदित्याच्या शाळेत आणि छान आनंदाची बातमी आहे, त्याच्यामुळे त्याच्या शाळेत चाललेलो आहोत। तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, नक्की आनंदाची बातमी कोणती आहे आल्यावर सांगतील। जिज्ञासा पटकन शाळेतून आली आणि छानसा ड्रेस घातला तिने असा आणि दादाच्या शाळेत चालली। कुठे चालली ग? आदित्य शाळेत। बोर्डीला चाललोत आम्ही। आदित्य हा बोर्डीला आहे, तो बोर्डीला चाललो सगळेजण। त्यांचे बाबा तयारी करून बाहेर आहेत आणि आम्ही छान असे तयारी केलेली आहे, तुम्ही बघू शकता। मस्त अशी साडी नेसलेली आहे आणि ही माझ्या भावाने दिलेली साडी आहे, त्याच्यामुळे छान छान वाटते। तर चला आम्ही चाललो आता बोर्डीला आणि शाळा सुद्धा आपण बघूया कशी आहे। तर आम्ही बसलेलो आहोत गाडीमध्ये आणि ही शाळा सुटलेली आहे, कॉलेज आहे। तर हे जे आहे आमच्या घरापासून अगदी थोड्याशाच अंतरावर, ते म्हणजे कोसबाड हिल। हो, कोसबाडची टेकडी खूप छान आणि फेमस आहे, खूप मस्त आणि छान रम्य असं ठिकाण आहे हे। आणि पुढे पोचलो ते म्हणजे घोलवड, आणि घोलवड सांगितलं की चिकूच्या बागा। तर चिकू खूप फेमस आहे, तुम्ही बघू शकता सगळीकडे छान मोठ्या मोठ्या बागा आहेत चिकूच्या, मोठी नारळीची झाडं आहेत। आणि आत्ता आम्ही जे पोचलो ते म्हणजे आदित्याच्या शाळेत। तर आदित्याच्या शाळेत आम्हाला याच्यासाठी बोलवलेलं आणि ती गोड बातमी ही आहे की आदित्य स्कॉलरशिपमध्ये इयत्ता 5वी मध्ये स्कॉलरशिपच्या ह्याच्यात तो पास झालेला आहे, स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि त्याचे काही डॉक्युमेंट्स आमच्याकडून जमा करून घेणार होते, त्याच्यासाठी आम्हाला बोलवलं शाळेत। आणि आदित्याचं झालं इथे छानशा एका गिफ्टने अभिनंदन केलं त्याचं। आणि हा आहे शाळेच्या पुढचा परिसर। तर अगदी शाळेला लागूनच मोठा समुद्र आहे, छान मोठं ग्राउंड आहे आणि समोर दिसतो तो समुद्र खूप मोठा आहे। आणि आम्ही आता निघालो ते म्हणजे काहीतरी खाण्यासाठी, एवढ्या लांब आलो, मग आदित्याला भेटलो आणि आता गेलो ते आम्ही खायला। गेलो तर काय बघतो तर काय त्या हॉटेलमध्ये कोणीच नाही, असं वाटलंय की माझ्यासाठीच माझ्या नवऱ्याने हा सगळा हॉटेल माझ्यासाठीच बुक केले की काय। बाप रे, केवढं मोठं हॉटेल आणि त्यात मी आणि जिज्ञासा, आहा काय खाऊ आणि काय ठेवू। मग काय नवऱ्याने विचारलं काय खाणार, तुम्ही देतील ते, तरी सुद्धा विचारलं काय खाणार। आत्ता मात्र थांबलो नाही, जिज्ञासाने वेगळं केलं, मी वेगळं केलं, असं करून भरपूर सारं मागवलं। तुम्ही बघू शकतात काय काय मागवलं। तर बघा, पावभाजी घेतलेली होती माझ्या मिस्टरांनी, मिसळपाव, आणि नूडल्स मागवलेले होते माझ्या छोटीनी। तर आम्ही दोघी मिळून नूडल्स खात होतो, त्यांनी पाव बुडवून छान मस्त मिसळमध्ये खाला, मीही एक घास खाऊन बघितला, खूप छान होता। आणि जिज्ञासा बघू शकतात खूप मोठे मोठे घास घेऊन खात होती ती, तिला मिसळपाव पण खायचा होता, नूडल्स पण खाल्ले आणि खूप मज्जा आली तिला। पण दादा नव्हता तिच्या जोडीला, सारखी दादा दादा करत होती। तर नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा। बाय।